विकेटचा पहिला चेंडू आउटसाइड एज लागला होता, थोडा एस्ट्रिक्शन समजू शकला नाही, मगर बॅकअप चांगला मिळाला. ज्या पद्धतीने थ्रो फेकली, अचूक थ्रो, बेल्स उडवली. बेल्स उडाली. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. बॅकअप असं पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला बॅकअप मिळतं ना क्षेत्ररक्षकांकडून, त्यावेळेला मॅचमध्ये रंगता येते. कारण बॉलरला काय हवं असतं, आपले जे फिल्डर्स आहेत त्यांनी त्यांचा 100% एफर्ट्स द्यावं आणि पहिल्या चेंडूवर 100% एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळालं. खेडूपाडा 40+ माध्यमातून पहिलाच विकेट गारत सूरज पाटील बॅक टू पॅव्हिलियन. पहिल्या बॉलवर पहिला विकेट. सुरुवात चांगली आहे खेडूपाडा 40+ साठी. मात्र संघर्ष नक्की होणार या मॅचमध्ये, कारण दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत आणि फाईट नक्की होणार. आणि फाईट पाहण्यासाठी आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय WTC राहुल उलवेकर या कित्येक वर्ष लाईव्हच्या माध्यमातून हाय डेफिनेशन क्वालिटी व्हिडिओ आपल्याला देतो आणि कित्येक महाराष्ट्रामध्ये नाही तर आउट ऑफ महाराष्ट्र याचं लाईव्हचं आपण प्रेक्षण नेहमी पाहतो. राहुल उलवेकर WTCचे प्रोप्रायटर. मात्र राहुल उलवेकर फाईट करतोय गोलंदाज म्हणून पण. पहिला चेंडू सुरेख चेंडू. राहुल ऑन द बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज विशाल पाटील. चांगला चेंडू. लो फुलटास समजू शकला नाही, थोडं बोटं फिरवली, बॉलला थोडासा वेग कमी केला. पहिला चेंडू थोडा वेगवान होता. हे व्हेरिएशन जेव्हा बॉलिंगमध्ये पाहायला मिळतात ना, तेव्हा क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चेंडू, दोन्ही निर्धाव. महत्त्वाचा 1 विकेट, तो पण बॅकअप चांगला मिळाला फिल्डरकडून आणि स्टंपिंगच्या माध्यमातून पहिला विकेट मिळाला. राहुल ऑन द बॉलिंग ट्रॅक. थोडासा फुलटास मिळाला, जजमेंट प्रॉपर करू शकला, मिस टायमिंग. दुसरा हादरा. विशाल पाटील बॅक टू पॅव्हिलियन. राहुल उलवेकरचा तडाखा लागतोय. 3 चेंडू, 0 धावसंख्या आणि 2 महत्त्वाचे विकेट. बॅक टू पॅव्हिलियन. चांगली गोलंदाजी होते आतापर्यंत. 3 चेंडू फेकले, निर्धाव चेंडू तिन्ही. राहुल उलवेकर एक स्टँडर्ड क्रिकेटर. आतापर्यंतचा क्रिकेटचा इतिहास खूप मोठा. खेडूपाडा संघामध्ये दादा भोईर, राहुल उलवेकर, उमेश भोईर, कैलास पाटील, रणधीर भोईर असे खूप सारे क्रिकेटर. मग धनाजी दादा असेल, जयदास दादा असेल, देवीदास असेल, यांचा क्रिकेट खूप मोठा उंचावला आणि खूप मोठ्या लेवलला यांचं क्रिकेट आतापर्यंत मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळलेला संघ. त्याचबरोबर नेरे संघाचाही उल्लेख केला पाहिजे. नेरे संघ एक मोठा संघ. आज यंगस्टर्समध्ये दादागिरी ठरणारा संघ म्हणजे नेरे. हे दोन्ही संघ तुल्यबल संघ. राहुलचा 4था चेंडू डिफेंड केला, बॅकफुटला येऊन टॅप केला, 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नकार दिलाय आणि नकार देऊन 1च धावामध्ये समाधान मानतो. श्री गणेश झाला, सुरुवात झाली, आरंभ झालं आणि पहिली धावसंख्या धावफळकावर आपण पाहतोय 1. लॉस ऑफ 2 विकेट्स. 4 बॉल आतापर्यंत फेकलेत राहुलने. चांगली गोलंदाजी झाली. क्रिकेटच्या मेरिटवर गोलंदाजी. अचूक टप्पा, लाईन, लेंथ. कधी बॉल शॉर्ट पिच असतो, कधी पुढे टाकला जातो, कधी यॉर्कर लाईनअप, असे तिन्ही टाईपचं व्हेरिएशन दाखवत असताना चांगला चेंडू, चांगला लाईन, चांगली लेंथ ओळखता येत नाही. ही ओळख आहे राहुल उलवेकरची. राहुलकडे ॲक्युरेसी आहे. ॲक्युरेसी कशी असली पाहिजे, चेंडू समोर दिसतो मात्र पडल्यानंतर थोडा बाहेर निघाला आणि 5वं चेंडू निर्धाव. धावसंख्या धावफळकावर 1. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा चेंडू, चांगला चेंडू. काय गोलंदाजी झाली, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. परफेक्ट गोलंदाजी, परफेक्ट कार्यक्रम. राहुल उलवेकरचा यशस्वी षटक आणि त्याच्यामध्ये पहिला 1 धावावर 2 विकेट गारत. थर्ड अंपायर कॉल आहे. बॅटिंग. बॅटिंग रिव्ह्यू आहे व्हाईटसाठी. थोडंसं डाऊटफुल आहे. अंपायर्स कॉल काय असेल ते पाहायला मिळेल. पेंडिंग आहे डिसिजन. थर्ड अंपायर चेक करतायत. व्हाईटचा कॉल आहे. व्हाईटचं थोडंसं डाऊटफुल,
कारण बॉल थोडं पडल्यानंतर बॅट्समनला असं वाटलं थोडंसं वाईट क्रीजच्या बाहेरून गेला आहे की काय, यासाठी रिव्ह्यू घेतला आहे आणि रिव्ह्यू मात्र काय घडतंय, फेअर डिलिव्हरी आहे. चांगली गोलंदाजी, यशस्वी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 1 धावसंख्या खर्च केली आणि महत्त्वाचे 2 विकेट प्राप्त केले. कैलास पाटील यांनी घेतलेला झेल काय जबरदस्त झेल, कारण कैलासचा जर विचार केलं तर बेलवलीच्या मैदानामध्ये याच कैलास पाटीलने बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड घेतला आणि तोच कैलास पाटीलने आज पहिली झेल घेतली. मात्र क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. गोलंदाजाला सर्वात सपोर्टिव्ह स्टाफ कोण असेल तर तो सपोर्टिव्ह स्टाफ जर कोण असेल तर तो म्हणजे फिल्डिंग स्टाफ. आणि फिल्डिंग जर चांगली झाली तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असताना समोरचा संघाला थांबवता येतं आणि ते किडूपाडा संघाकडनं झालं. पहिली ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली. दुसऱ्या ओव्हरचा मानकरी ठरतोय दादा भोईर, ज्याची दादागिरी कित्येक वर्ष यंगस्टर्समध्ये चालली, त्यानंतर 40+ रायगड प्रीमियर लीग 2023 जी मानगरमध्ये झाली, त्याचं बेस्ट बॉलरचा अवॉर्ड कोणाला मिळाला असेल तो बॉलिंग ट्रॅकवर असणारा दादा भोईर आता येतोय बॉलिंग ट्रॅकवर. समोर बॅट्समन आपण पाहतोय प्रसन्न गायकर, ज्याने मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली, तो आता बॅटिंगच्या फील्डमध्ये काय करतो हे बघायला मिळेल. पहिला चेंडू दादाचा टॅप केला, मिस टायमिंग आहे. राहुल उलवेकर जजमेंट घेतोय, सहज घेतला झेल आणि मात्र खेळ संपलाय प्रसन्न गायकरचा, ज्याने 1 बॉलमध्ये 1 धावाचं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. तो प्रसन्न बॅक टू पॅव्हिलियन. जी मॅच पाहत असताना लाईव्हच्या माध्यमातून कधी बघितलं तर फक्त दादा आणि राहुलच दिसत असतो, कारण ह्यांचं परफॉर्मन्स 100% असतो. क्रिकेट एफर्ट्स संघासाठी देताना 100% दिलं जातं. स्क्रीनवर नेहमी हे दिसत असतात. प्रसन्नांनी ट्राय केलं, मात्र धावसंख्यात 1 धावसंख्येवर 3 गडी आतापर्यंत गारज झालेत. मागच्या मॅचचा हिरो ज्याने बॅटिंगमध्ये काय कमबॅक केलं, 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज असताना 21 धावा ठोकून काढल्या, तो दिनेश बांबुगडे येतोय स्ट्राईकवर. मात्र नॉन स्ट्राईकला विनोद पाटील, ज्याने आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केला आहे, पण 0 धावांचं योगदान आतापर्यंत विनोद पाटीलच्या बॅटमधून आलं आहे. दादा भोईर यांनी पहिल्याच बॉलमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि प्रसन्नाला मात्र परत पाठवलं. दिनेश बांबुगडे एक चांगला फलंदाज आणि एक चांगला ऑलराऊंडर नेरे संघाकडून आहे, मात्र थोडंसं विचार करावा लागेल. समीर पाटील थोडंसं विचार करत असतील, नितीन जोशी सर विचार करत असतील की इथनं आपल्याला चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याची गरज आहे. परत मिस टायमिंग, रणधीर भोईर तिथे काय झालंय, फंबल झाला, कॅच ड्रॉप झाली आणि 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 3, लॉस ऑफ 3 विकेट्स. ही कॅच किती महागडी ठरणार येणारा काळवेळ सांगेल. मात्र जजमेंट प्रॉपर झालं नाही रणधीरचं आणि कॅच मात्र ड्रॉप झाली. राहुल दादा भोईर आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, 2 धावा खर्च केल्यात. तिसरा चेंडू थोडंसं टुवर्ड्स लेग साईड खेळण्याचा प्रयत्न करत होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र दादाकडे लेंथ आहे, लाईन आहे, ॲक्युरसी आहे, टप्पा परफेक्ट मेरिटवर असतो, त्याच्यामुळं जजमेंट प्रॉपर घेऊ देत नाहीये. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आतापर्यंत दादा 2 धावा खर्च करतोय. महत्त्वाच्या आपण रिस्ट्रिक्टेड ओव्हर्समध्ये पहिल्या ओव्हरला 1च धाव खर्च केली राहुलने, त्यानंतर कमबॅक मात्र दादाही करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टॅप केलाय, 1 धाव तो सहजरित्या पूर्ण. कैलास पाटील सज्ज, कैलासने थ्रो फेकली डेंजर एंडला, मात्र काय रनिंग बिटवीन द विकेट्स आहे. विनोद पाटील कॉन्ट्रीब्यूट करतोय रनिंग बिटवीन द विकेट्सच्या माध्यमातून. धावफलकावर धावसंख्या 5. आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केलाय दिनेशने, मात्र धावा 4 ठोकून काढल्यात. मात्र स्ट्राईक घेण्यासाठी विनोद पाटील पण थोडंसं तडफडतोय, मात्र मिळत नाहीये. 3 बॉल आतापर्यंत खेळलाय, मात्र कॉन्ट्रीब्युशन 0 आहे. दादा भोईर वैयक्तिक 5वा बॉल घेऊन येतोय, मात्र मोठा फटका मारण्याचं नादामध्ये मिस टायमिंग. राहुल उलेकर चुकी करणार नाही आणि आता मात्र दिनेश बांबुगडे बॅक टू पॅव्हिलियन. 5 धावांवर 4था विकेट गारद. नेरे संघ अडचणीत नक्कीच.
आताही विचार केला तर 4 षटकांची मॅच आहे, त्याच्यामध्ये 1.5 बॉल झालेला आहेत. अजून 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 13 चेंडूंमध्ये किमान 30 धावा जरी ठोकून काढल्या, ते पार्टनरशिप आणि मोठे फटके हे बिल्डअप करावी लागेल, स्ट्रॅटेजी बनवावी लागेल, थोडंसं रिस्क घ्यावी लागेल. कारण रिस्क है तो इश्क है. अगर इश्क करना है तो कम से कम 30 रन जरूरी आहे आणि 30 धावा आल्या पाहिजे तिथनं. समीर पाटील चांगला चेंडू, चांगला टप्पा, समजू दिला नाही. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहतोय 5, लॉस ऑफ 4 विकेट्स. जबरदस्त गोलंदाजी झाली आहे. 2 ओव्हरमध्ये फक्त 5 धावसंख्या खर्च केल्या आहेत आणि या 5 धावा संख्या खर्च केल्या आहेत हे महत्त्वाचं नाही. आता नेरे संघाला इथनं कमबॅक करावा लागेल, कारण शेवटच्या 2 ओव्हरमध्ये. चला नेक्स्ट मॅच आंबिवली संघाचे संघनायक आणि संग्राम 11 नितला संघाचे संघनायक नितला संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. आंबिवली संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय उमेश भोईरला. ज्या उमेश भोईरनी या वर्षी फॉर्म दाखवलाय, या वर्षी क्वालिटी क्रिकेट आपल्याला खिडूपाडा संघाकडून बघायला मिळालं आहे. बेलवलीच्या मैदानामध्ये काय खेळ रंगला होता. शेवटच्या फायनल मॅचमध्ये यंगस्टर्सला सुद्धा टफ दिली होती. पहिला ॲक्युरेसी, परफेक्ट गोलंदाजी, परफेक्ट टप्पा, निर्धाव चेंडू. जिथनं राहुलने सुरुवात केली होती, उमेशही तिथनंही सुरुवात करतो. मध्यश्री आपण दादाची गोलंदाजी पाहिली. तिघांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. उमेशचा चेंडू टॅप केला, स्ट्रेट ड्राइव्ह आणि आला हा पहिला मोठा फटका. ज्या फटक्याची गरज होती नेरे संघाला, आला हा षटकार आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 11. महत्त्वाच्या वेळेला महत्त्वाचा विकेट इथे मात्र परतवला. कारण उमेशचा जसा मोठा फटका आला त्याने लाईन आणि लेंथमध्ये बदल केली, मिस टायमिंग झाला. ज्या विकेटची खरंच गरज होती मात्र टॅप केलाय. एक धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न, काय घडलंय आता? मात्र चुकी घडली आहे का? समीर पाटीलने रिस्क घेतली आणि रिस्क महागडी ठरणार, कारण महत्त्वाच्या श्रेणीला महत्त्वाचे विकेट बॅक टू पॅव्हिलियन होतात आणि अडचणीत मात्र येतोय नेरा संघ. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 11, लॉस ऑफ 12, लॉस ऑफ 6 विकेट्स, 6 विकेट. वारंवार चुका करतायत, वारंवार चुका का करतायत हेच कळत नाही नेरे संघा. जिथे पार्टनरशिप बिल्डअप करण्याची गरज आहे तिथे विकेट थ्रो होत आहेत. कंटिन्युअसली जिथे पार्टनरशिप बिल्ड होण्याचा प्रयत्न करतोय तिथे इमिडिएटली विकेट टाकला जातो. हेच महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये पार्टनरशिपला खूप महत्त्व आहे. जिथे तुम्ही एक धाव काढताय त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा 2 मध्ये. प्रत्येक वेळेला मोठे फटके येतील असं नाही आहे. मात्र अजूनही खेळ बाकी आहे. 8 बॉल अजून बाकी आहे. 8 बॉलांचा खेळ बाकी आहे. या 8 चेंडूमध्ये धावसंख्या मोठी आली तरीही मॅच रंगणार.
मात्र उमेश चांगली गोलंदाजी करतोय, प्रॉपर लाईन आणि लेंथमध्ये गोलंदाजी करतोय. एक धाव आणि धावसंख्या फलकावर आपण पाहतोय 13, लॉस ऑफ 6 विकेट्स. आता मात्र शेवटचा चेंडू उमेश भोईरचं विश्लेषण केलं तर 5 बॉल फेकलेत, त्याच्यामध्ये षटकार देऊन फक्त 2 धावा खर्च केल्यानंतर कमबॅक चांगलं आहे उमेशचं. मात्र चांगला चेंडू, काय गोलंदाजी होतीये. तिन्ही गोलंदाजांनी 100% दिलंय आणि 100% फायदा असा झालाय की 18 चेंडूंचा खेळ संपला. धावफलकावर धावसंख्या पाहतोय 13, लॉस ऑफ 6 विकेट्स. थोडंसं मोमेंटम शिफ्ट करण्याची गरज आहे. शेवटची ओव्हर आहे, स्लॉग ओव्हर असेल. या ओव्हरमध्ये किमान 15 धावा आल्या तरी फायटिंग स्कोर होऊ शकतो. कारण आपण जर ॲनालिसिस केलं मागच्या 3 गोलंदाजांचं, राहुल उलेकरने गोलंदाजी केली, 1 धावसंख्या खर्च केली, 1 विकेट घेतली. त्यानंतर दादा भोईर आला, त्याने 1 ओव्हर टाकली, 4 धावा खर्च केल्या, महत्त्वाचे 2 विकेट घेतले. त्यानंतर उमेश भोईर आला, उमेश भोईरने 8 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाचा 1 विकेट घेतला. या पद्धतीने आपण पाहिलं तर तिन्ही गोलंदाजांनी 100% दिले. या पद्धतीने ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आपण कुठे चुकतोय, तिथून कसं सुधारलं जाईल हे मात्र फलंदाजांना ओळखणं गरजेचं आहे. बॅटिंग ट्रॅकवर संतोष येत आहे, संतोषला जबाबदारी घ्यावी लागेल. नॉन स्ट्राईकला सकाराम दादा आहे, सकाराम दादांना ही जबाबदारी घ्यावी लागेल. कैलास पाटील ऑन अ बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू टॅप केला, 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. एकाला 2 मध्ये कन्वर्ट करतील का? यस, आणि एकाला 2 मध्ये कन्वर्ट केले आणि या 2 धावांनी तर संग्राम 15 संग्राम 11 नितला संघाचा संघनायक इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आपल्याला यायचं. जर नसेल उपस्थित, सेकंड इनिंग स्टार्ट झाली तर अपोजिशन की आपल्याला टॉस विन दिला जाईल. नक्कीच पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा आल्या कैलास पाटील. मात्र चांगलं एफर्ट्स त्याच्या फिल्डिंगमध्ये मिळालं. 2 झेल आतापर्यंत त्यांनी घेतल्या. कैलासचं कौतुक करू तेवढं कमी आहे. त्याचबरोबर चांगलं कनेक्शन आहे का? राहुल उलेकर सज्ज, राहुल चुकी करणार नाही. आतापर्यंत 3 झेल घेतल्या राहुलने, सहज सॉफ्ट हँडेड झेल घेतोय आणि आता मात्र 15 धावांवर आला हा 7वा विकेट आणि नेरे संघ अडचणीत सापडत चाललाय. नेम प्लीज. राजू. तर राजू आला स्ट्राईकला. आता राजू ह्याच्यासाठी उर्वरित 4 चेंडू बाकी आहेत. मात्र काय घडलंय, चांगली गोलंदाजी, टायमिंग साधता येत नाही. राजू सॉफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू, धावसंख्या धावफलकावर पाहतोय 15. जसं रुपेश उलवेकरच्या शुभेच्छा आल्या, खिडूपाडा संघाने 2 विकेट घेतले. मात्र आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र चांगलं टॅप केलंय मिस्टामिक. दादा भरती सज्ज आणि आलाय काय, हा लकी षटकार असू शकतो का? धावसंख्या धावफलकावर पाहतो. या षटकारानंतर 21, लॉस ऑफ 7 विकेट्स. कोरो विघ्नेश शेळके इन्फॉर्मेशन देतात की आतापर्यंत एकही एक्स्ट्रा धावसंख्या आली नाही. म्हणजे डिसिप्लिन गोलंदाजी ही खिडूपाडा संघाकडून झाली. मात्र चांगलं कनेक्शन झालं होतं. त्याच्यानंतर टायमिंग साधण्याचा प्रयत्न केला, स्टेप आउट झाले होते. मात्र निर्धाव चेंडू, धावसंख्या धावफलकावर पाहतोय 21. आता मात्र शेवटचा 1 चेंडू राहिलाय आणि या 1 चेंडूवर किती धावसंख्या येतील, किती नंबर लिहिले आहेत, येणारा काल सांगेल. कैलास मात्र आतापर्यंत 5 चेंडू फेकले आहेत, 8 धावा खर्च केल्या आहेत. मात्र टॅप केलाय, 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. एकाला 2 मध्ये कन्वर्ट करतील का? यस, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय. रणधीर तिथे थोडासा फंबल होतोय आणि या 2 धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 23 आणि टार्गेट असेल 24 संघाचं.
24 धावांचं आणि 6च्या सरासरीमध्ये आवड मात्र टार्गेट असेल 24 धावांचं, येणारे 24 चेंडू आणि 24 धावांची गरज. तर आपण टॉस करूया दोन्ही टीममध्ये. संग्राम 11 नितलास अर्थातच सचिन भाया पाटील संग्राम एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा तोंडरे आणि शैलेश शेठ पावशे नितलास यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय तो म्हणजे संग्राम 11 नितलास विरुद्ध शिवराज 11 आंबिवली. नितीन शेठ भोपी यांनी पुरस्कृत केलेला संघ ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला. टेल्स इज द कॉल. इट इज अ टेल. संग्राम नितलास कॅप्टन टॉस. अभिनंदन. फक्त निर्णय सांगा मला. क्षेत्ररक्षण करू. चला बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला असेल शुभेच्छा. आंबिवली म्हटल्यानंतर मित्रांनो ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला, बिंजोरचा बेताज बादशाह किंवा घाटमात असू द्या, त्या ठिकाणी त्या बैलाने नेहमीच आपला कायम दबदबा ठेवला. ते शिवराज बैलाचे मालक आणि संघाचे पुरस्कर्ते नितीन भोपी साहेब यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. सचिन शेठ पाटील भाया संग्राम एंटरप्राइजेसचे सर्व आपल्याला विनंती असेल आपण देखील यावं आणि त्यांच्या समेत शैलेश शेठ पावशे यांना विनंती असेल आपण देखील यावं. असं आपलंही सहर्ष स्वागत. येस डीजे. बोलूया सेकंड इनिंग कडे. तर बॅट्समन लगेच पाठवायचे. दादा भोईर. 24 चेंडू 24 धावांची गरज आहे. मात्र इथे जसं इंडियन स्टॉक मार्केट क्रॅश झालाय तसं मात्र नेरे संघाचे बॅटन लाईनअप क्रॅश झाली. तर याच दरम्यान रिडगर गावचे सन्माननीय किशोर भगत साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. किशोर भगत साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. जसं इंडियन स्टॉक मार्केट क्रॅश झालंय ना तसं बॅटिंग लाईनअप क्रॅश झाली आणि आता मात्र बुल रन करावा लागेल. थोडंसं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे चार्टचं आणि मात्र मार्केटला समजून घ्यावं लागेल. त्याचबरोबर आपण जर विचार केलं तर इथे आता दादा भोईर आणि राहुल उलवेकरला थांबवावं लागेल. त्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीचे इंडिकेटर्स यूज करावे लागतील आणि या मार्केटला प्रॉपर स्टडी करावा लागेल. क्रिकेट इज लाईक ए स्टॉक मार्केट. इथे तुम्ही प्रिडिक्शन करू शकत नाही. कधीही काही घडू शकतं. कारण लो स्कोरिंग मॅचेस जर आपण विचार केला तर लो स्कोरिंग मॅचेसमध्ये नेहमी फाईट होते. ती फाईट नक्की रंगणार कारण ॲक्युरसी ही 40+ वाल्यांकडे आहेत. कारण ते मास्टर्स आहेत. 25 वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे. दोन्ही संघांना हा सामना तेवढाच तुल्यबल्ल असेल कारण 24 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. फाईट नक्की होणार. रंगली पाहिजे मॅच. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि गोव्यावरनं शुभेच्छा आलेल्या दोन्ही संघांना. नेरे 40+ आणि खिडूपाडा 40+ साठी डॉक्टर गोपीनाथ पाटील नेरे यांच्याकडे दोन्ही संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत आणि पूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद डॉक्टर साहेब. लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला गोव्यावरनं पाहतायत. तर 24 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. बॅटिंग ट्रॅकवर ज्याने मागच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली तो दादा भोईर ज्याने दादागिरी दाखवून 50 ठोकली होती आणि त्याचबरोबर त्या पार्टनरशिपमध्ये ज्याने पार्टनरशिप बिल्डअप केली होती तो उमेश भोईर येतोय ऑन बॅटिंग ट्रॅक. आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहू शकतो दिनेश बामुगडे जो प्रथम गोलंदाज असेल, पहिला गोलंदाज संघाचा आणि महत्त्वाचा गोलंदाज. दिनेश बामुगडे मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये स्टॉप केलं होतं. जेव्हा रिस्ट्रिक्टेड 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जी ओव्हर असते तो महत्त्वाचा गोलंदाज जेव्हा चांगली गोलंदाजी करतो ना तुम्ही अंडर प्रेशर आणू शकता. अंडर डॉग आणायचं असेल, डॉमिनेट करायचं असेल तर तुम्हाला गोलंदाजी चांगली करावी लागेल. इथनं कमबॅक करावा लागेल. 24 चेंडूंचा खेळ आहे. 24 धावांची गरज आहे. सामना रंगणार याच्यामध्ये तीन मात्र शंका नाही. पण त्यासाठी तुम्हाला 100% द्यावे लागतील. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. मॅच इज ऑन. मॅच चालू होते. बॉलिंग ट्रॅकवर
दिनेश बामुगडे, समोर फलंदाज उमेश भोईर. कडुपाडा संघाचा विचार केला, आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली, आता बॅटिंगची भूमिका चांगली करावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. पहिला बॉल, चांगला वेगवान चेंडू, काय कमबॅक आहे, दिनेश बामुगडेकडे वेग आहे. पहिला ॲक्युरेट बॉल, लेग बिफोर द विकेट सापडला उमेश. बॅक टू पॅव्हिलियन. फॉर टॅट, जसं कमबॅक पाहिजे होता नेरे संघाने कमबॅक दाखवला. पहिला ॲक्युरेट बॉल, ज्या चेंडूला सहजासहजी 80% बॅट्समनकडे उत्तर नसतो. यॉर्कर लाईनचा बॉल स्ट्रेट टुवर्ड्स स्टंप, कोणत्याही पद्धतीने डिफेंड करू दिलं नाही आणि पहिलाच गडी उमेश भोईर. बॅक टू पॅव्हिलियन. त्याची जागा सांभाळण्यासाठी रणधीर येतोय. आता मात्र पहिल्या चेंडूमध्ये नेरे संघांना कॉन्फिडन्स बिल्डअप नक्की झाला असेल, नितीन जोशी सरांचा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला असेल, विजय भालेकर सर जर मॅच पाहत असतील त्यांचाही कॉन्फिडन्स बिल्डअप झाला असेल. आता मात्र दिनेश बामुगडेने जबाबदारी घेतली आहे. कर्णधारांनी दिलेला आपल्यावरचा विश्वास आता दाखवत आहे. समीर पाटील यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी चांगलं खेळ करतोय नेरे संघ. दुसरा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून वन बाउन्स, बॉल इज ट्रॅव्हलिंग टू द 4 रन्स आणि 4 धावाने संघाची धावसंख्या 4 वर पोहोचते. सकारात्मक सुरुवात झाली, जिथे पहिला विकेट गायब झाल्यानंतर चांगला चौकार आला. डीजे धन्यवाद डीजे. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या बॉलवर नेरे संघाची बोलबाला चालला, तर दुसऱ्या बॉलवर किडुपाड्या संघाचा तिसरा बॉल चांगला होता, मात्र थोडंसं विनोद पाटील कडून झालेलं फंबल. एक धाव संख्या नक्की जाणार आणि धावसंख्या धावफळकावर पाहतोय 5. इथे थोडंसं डिफेंड करणं गरजेचं आहे. इथे फिल्डिंग चांगली झाली पाहिजे, तुमचं 100% दिलं पाहिजे. कारण आपण यष्टिरक्षक म्हटला तर सर्वात महत्त्वाचा घटक असतो, कारण गोलंदाजाच्या जवळचा मित्र कोण असेल तर तो विकेट किपर असतो. कारण विकेट किपरला माहिती असतो बॅट्समन कोणता मूव घेणार आहे आणि त्या पद्धतीने तो त्या बॉलरला सांगू शकतो की अशा पद्धतीने गोलंदाजी कर. चौथा चेंडू, मात्र डिफेन्सिव्ह मोड, बॅकफुटला टॅप केला, एकच धाव आणि एका धावाने धावसंख्या धावफळकावर पाहतोय 6. चांगली गोलंदाजी होते आणि चांगली फलंदाजी. सेन्सेबल क्रिकेट. क्रिकेटला सेन्स सोबत केलं ना तर चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. दादा भोईरने ओळखलंय. शेवटच्या अजून आपल्यापर्यंत खूप ओव्हर आहेत, आपण इथे थोडंसं डिफेन्सिव्ह. चांगला बॉलर आहे, सम्मान दिला पाहिजे आणि चौथ्या बॉलला सम्मान दिला. 5वा चेंडू, मात्र काय घडलंय, इनसाइड एज, बॉल थोडा खाली पडला. सर्वात डिफिकल्ट बॅटकट असते यष्टिरक्षकासाठी, जेव्हा इनसाइड बॉल लागून खाली पडतो डिफिकल्ट असतो घेणं. मात्र एक धाव मिळाली. धावसंख्या धावफळकावर पाहतोय 7. आता मात्र एक विकेट. बॅक टू पॅव्हिलियन झालाय. गोलंदाजी कंट्रोल्ड आहे, जशी गोलंदाजी हवी आहे तशी होते, कारण रिस्ट्रिक्टेड आहे. हा बॉल खूप महत्त्वाचा आहे, निर्णायक असेल, कारण रिस्ट्रिक्टेड ओव्हरमध्ये, रिस्ट्रिक्टेड फिल्डर्समध्ये तुम्हाला ह्या बॉलवर काहीतरी हाणामारी करावी लागेल असं वाटतंय. मात्र दादा भोईर नॉट इंटरेस्टेड. चुकी घडली होती. आता मात्र स्ट्रगल करतोय विनोद पाटील. बोटावर बॉल लागला. आय थिंक एव्हरीथिंग इज ऑल राईट. चांगली चेंडू, चांगलं कमबॅक. 7 धावांवर पहिला विकेट. उमेश गेला तरी गोलंदाजी चांगली झाली. फायटिंग होणार. मी मगाशी म्हटलं होतं लो स्कोरिंग मॅचला मजा नक्की येणार. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या खर्च केली 7 आणि विकेट 1 प्राप्त केला. थोडं स्पीडअप करायचं प्लीज नेरे टीम, कारण मॅच महत्त्वाची आहे समजू शकतो, परंतु पूर्ण स्पर्धा बाकी आहे. कारण आपल्याला 40+
आज आयोजकांचं मी मनापासून धन्यवाद म्हणेन पनवेल तालुका कमिटीच्या माध्यमातून, कारण आयोजक 40+ आता स्थान द्यायला लागलेत प्रवीण सर, आणि असे स्थान तुम्ही देत राहा, कारण आमचाही खेळ बऱ्याच लोकांना माहीतच. मी नेहमी म्हणतो 40+चे जे प्लेयर आहेत हे रील प्लेयर्स नाही आहेत, हे रिअल प्लेयर्स आहेत, कारण यांनी खरं खेळ दाखवून लोकांपर्यंत पोहोचले. आता यंगस्टर्सला इन्स्टावर, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून दाखवावं लागतो का मी मागची मॅच खेळलो. मात्र हे खेळाडू असे आहेत की ज्यांना 20 वर्षा अगोदर खेळलेले जी इनिंग आहे ती आजही लोकांना माहिती आहे. हे 40+चा गेम आहे. आता मात्र पहिला ओव्हर चांगलंच घडलं आहे, इथनं कमबॅक करावं लागेल. प्रसन्न गायकर येतोय, ज्या प्रसन्न गायकरची गोलंदाजी आपण कित्येक मॅचेसमध्ये पाहिली. मात्र दादा भोईर जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच आहे. अजून राहुल उल्वेकर आहे, आणि एक मात्र मी म्हणेन चाणक्य आहे खिडूपाडा संघामध्ये, तो म्हणजे रवींद्र भोईर, कारण त्याच्याकडे रणनीती आहे, त्याच्याकडे अनुभव आहे, आणि तो अनुभव तो सातत्याने खिडूपाडा संघाला देत असेल. कारण रवी भोईरकडे अनुभव किती आहे ते मला नक्कीच माहिती आहे. पहिला चेंडू टॅप केलाय, 1 धाव मिळाली, आणि एका धावाने स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 8. रणधीरची भूमिका स्पष्ट झाली आहे. रणधीर आता स्ट्राईक रोटेट करण्यामध्ये यशस्वी होतोय, कारण गरज आहे. स्ट्राईक रोटेट होत आली तर तुमचं ॲव्हरेज ऑफ रन्स आहे हे कमी होतात, आणि रिक्वायर्ड रनचा तुम्हाला ॲव्हरेज कमी करता येतो. हे आता सेन्स आणि हे आता टेक्निक खिडूपाडा संघाने घेतली आहे. 17 चेंडू 16 धावांची गरज आहे. आता मात्र 6.86 असं रिक्वायर्ड रन रेट असेल. प्रसन्न पहिला चेंडू चांगला चेंडू पण टॅप केलाय, 1 धाव वाचू शकला नाही. समोर फलंदाज दादा भोईर, ज्याची दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. समीर पाटील ते सच्च 1 बाउन्स, बॉल इज ट्रॅव्हलिंग, 4 रन्स. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 12, लॉस ऑफ. डीजे आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, 5 धाव संख्या खर्च केल्या प्रसन्नने. हा चौकार मात्र थोडीशी ऊर्जा निर्माण करेल खिडूपाडा संघामध्ये. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. काय घडलंय आता? मात्र ही चांगली संधी होती दादा भोईरला आउट करण्याची, मात्र तीही मिस झाली आहे, आणि 1 धाव चोरटी मिळाली. धावसंख्या धावफलकावर पाहतो लेग पासच्या माध्यमातून 1, आणि धावसंख्या धावफलकावर होत आहेत 13. आता मात्र समीकरण जर विचार केलं, इक्वेशन ऑफ क्रिकेट, 15 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. रणधीर भोईर आणि स्ट्राईक. प्रसन्न गायकर प्रयत्न करतोय. थोडंसं बॅकअप प्रॉपर असता, विकेट मिळाली असती तर थोडं प्रेशर बिल्डअप करता आलं असतं. रणधीर आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलाय, 6 धावसंख्या ठोकून काढलाय. दादा भोईरनी 4 चेंडूंचा सामना केलाय, 5 धावसंख्या ठोकून काढली आहे. धावफलकावर धावसंख्या पाहतोय 13, 1.3 ओव्हरमध्ये, 3 बॉलमध्ये, सॉरी. चांगला चेंडू, चांगला कमबॅक. लेफ्टीच्या अगेन्स्टमध्ये ज्यावेळी आपण इंग स्विंग करतो त्याचं काय होऊ शकतं याचं चांगलं उदाहरण प्रसन्नने दाखवलं. रणधीर भोईर बॅक टू पॅव्हलियन. आता समीकरण बदलत चाललंय, इक्वेशन चेंज होत चाललंय, प्रेशर बिल्डअप होत चाललंय. 6.86ची गरज होती, आता 7.78चा रिक्वायर्ड रन रेट असेल. इथं मात्र थोडंसं प्रेशर बिल्ड करणं गरजेची आहे. इन्व्हेस्टमेंट जरी कमी झाली तरी फायटिंग स्कोर झालेला आहे असं वाटतंय, कारण आता जवळजवळ 2 ओव्हर समाप्त होण्यात आले आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत प्रसन्नचे, आणि ते 14 चेंडूंमध्ये धावसंख्येची गरज आहे 11. म्हणजे समीकरण बदलतोय. प्रसन्नचं कौतुक केलं पाहिजे. चौकार खाल्यानंतर 2 बॉलमध्ये कमबॅक केलं, धावसंख्या खर्च केली प्रसन्नने 6. ते पहिल्या बॉलला 1, त्यानंतर चौकार, नंतर लेग पाईचच्या माध्यमातून 1, आणि नंतर विकेट. मात्र आता बॅटिंग ट्रॅकवर येतोय तो म्हणजेच राहुल उल्वेकर. दोघेही उंच कुरेसे फलंदाज. म्हणजे वेस्ट इंडिज टीमचे आपण बॅट्समन आणि बॉलर पाहायचो ना तेव्हा असं, म्हणजे दादा आणि राहुल समोर आम्ही जरी उभं राहिलो 5.8 अशी हाईट आहे तरी असं वाटतं की आपण बुट्टे आहोत की काय. म्हणजे एवढी हाईट आहे या लोकांची, आणि बॅटिंगमध्येही त्यांची हाईट तेवढीच मोठी आहे, गोलंदाजीमध्येही हाईट तेवढीच मोठी आहे. चांगले प्लेयर्स, म्हणजे ऑलराऊंडर जसे हवेत ना संघाला तसे दोघेही ऑलराऊंडर. राहुल उल्वेकर, दादा भोईर.
आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 5वा चेंडू प्रसन्न गायकर, समोर फलंदाज राहुल, मात्र वेट अँड वॉच केलाय. चांगलं क्षेत्ररक्षक तिथे होते. नितीन जोशी सर, वय वर्ष 50 पण अभी भी मैं जवान हूँ, 18 वर्षाचा जोश दाखवत असताना नितीन जोशी सर जबरदस्त, म्हणजे 100% एफर्ट्स काय असतात. पनवेल प्रीमियर लीगमध्ये संघाने कामगिरी चांगली केली होती, त्यामध्ये नितीन जोशी सरांनी गोलंदाजीही चांगली केली होती. तेच नितीन जोशी सर, चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू समजू दिला नाही, ही प्रसन्न गायकरची ओळख आहे. चांगलं ॲक्युरेसी, टायमिंग, प्रॉपर कनेक्शन्स होऊ देत नाहीये. बॅटच्या स्विंगला बॉल परफेक्ट टाकला जातो. हे प्रसन्न गायकरने कमबॅक दाखवलंय. 12 चेंडू 11 धावांची गरज. समीकरण होतं 15 चेंडू 11 धावांचं, त्यानंतर 3 चेंडू चांगले टाकलेत. आता इक्वेशन आहे 12 चेंडू 11 धावांची गरज. मॅच रंगती आहे. मॅच शेवटपर्यंत जाणार हे मात्र निश्चित आहे. आता विचार केलं तर 12 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. नितीन जोशीने केलेलं मागच्या बॉलमध्ये जे क्षेत्ररक्षण होतं 5व्या बॉलला, काय क्षेत्ररक्षण केलं. राहुल उल्वेकरच्या टॅपिंग क्रिकेटला स्टॉप करणं, ते पण वय वर्ष 50. सॉरी, जास्त वेळा वय सांगणं पण चुकीचं आहे सर, कारण लाईव्हच्या माध्यमातून कोण पाहत असेल तर वय माहिती होईल. आणि गोलंदाजी चांगली झाली आहे. आतापर्यंत 12 चेंडू फेकले, 13 धावसंख्या खर्च केले नेरे संघाने. नेरे संघ फाईट देणार आणि शायनर ग्रुप तर आलाच असेल त्याबरोबर नेऱ्याचा, कारण सूरज पाटील खेळतोय म्हणजे तो पूर्ण ग्रुप ही मॅच नक्की पाहत असेल. समीर पाटील एक चांगलं कॅप्टनशिप आता ह्या वर्षी आपल्याला पाहायला मिळेल नेरे संघाकडून. चांगला खेळ होतोय, पण बरेचसे प्लेयर येत नाही. समीर पाटील हे पण विचार करावा लागेल. आणि आता बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय संतोषने ज्याने मागच्या ओव्हरमध्ये पण मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, तोच संतोष बॉलिंग ट्रॅकवर. समोर दादा भोईर, चांगला चेंडू, चांगला टॅप, 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. आणि आता मात्र क्षेत्ररक्षणही चांगलं आणि एका धावाने समाधान मानतोय. नकार दिले, काय घडतंय आता, मात्र रिस्क होती आणि मात्र बॅट्समन सेफ आहे. तू मैं करत करत ट्रेन निघाली असती आणि दोन्ही नवाब लखनौच्या स्टेजवर राहिले असते. स्टेशनला अशी अडचण झाली होती, प्रेशर बिल्डअप झालंय. गरज होती का ही रन घेण्याची, आणि मात्र सेफ आहे म्हणजे खेडूपाडा संघासाठी ही पॉझिटिव्ह साईन आहे. पहिला चेंडू चांगला, मात्र क्षेत्ररक्षणही त्याच क्वालिटीचं झालं. मात्र संतोषचा विचार केलं, चांगली गोलंदाजी करतोय. लाईन आणि लेंथ प्रॉपर आहे आणि कनेक्शन राहुलच्या इकडनं प्रॉपर होतं. मात्र काय जजमेंट केलं सूरज पाटीलने. चांगला झेल, महत्वाच्या क्षणीला महत्वाचं झेल, आणि सूरज पाटीलच्या या झेलमुळे कुठेतरी नेरे संघ कमबॅक नक्की करेल. आदाई वलव विभागाचे खजिनदार कैलास पाटील आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर जातो. ज्याने फिल्डिंग करत असताना 100% एफर्ट्स दिले, तोच कैलास आता बॅटिंग ट्रॅकवर जातोय. इथे जर इक्वेशनचा विचार केला तर आपण 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. सरासरी जर आपण पाहिली तर 6चा रन रेट आहे. बॉल टू बॉल रन करायचे आहेत. मग हे 24 चेंडूमध्ये समीकरण 24 बॉलचं होतं, आता 10 चेंडूंमध्ये 10 धावांचं आहे. मात्र कमबॅक दोन्ही संघाकडून होतंय. मात्र महत्वाची जमेची बाजू जर विचार केली खेडूपाडा संघाकडून तर दादा भोईर आताही विकेटवर शाबूत आहे. मात्र कैलास सेन्सिबल क्रिकेट, मात्र समीर पाटील यांचं डायव्ह मारून बॉल पकडला. काय क्षेत्ररक्षण झालं, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नेरेकर आलेत का? यस, नेरेकर असणार. मात्र
पहिल्या चेंडूवर सेन्सेबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं, मात्र क्षेत्ररक्षणही तेवढंच क्वालिटीचं पाहायला मिळालं. संतोष 3 बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट प्राप्त केलाय. चौथा चेंडू संतोष, समोर फलंदाज दादा भोईर. मात्र दादा भोईरचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, विशाल पाटील तिथे सज्ज, फंबल झालाय, विशाल कडून झालेली चुकी, एकाला केलं 2 मध्ये कन्वर्ट. कारण रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये कैलास पाटीलचा हात धरता येणार नाही, कारण त्याची क्वालिटी धावण्यामध्ये. रुपेश उलवेकर नंतर जर निवृत्ती भोईर, त्याच्यानंतर कैलास पाटीलचा नंबर येतं आणि तोच कैलास पाटील इमिडिएटली एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या धावपळकर पाहतोय 17, लॉस ऑफ 3 विकेट्स. दादा भोईर टॅप केलाय, ऑफ साईडला 1 धाव तर सहजरित्या पूर्ण आणि एकामध्ये समाधान मांडतोय. आता मात्र दादाचं पहिल्या मॅचचं विश्लेषण बघितलं तर हार्ड हिटिंग बॅटिंग केली होती. आता मात्र या मॅचमध्ये सेन्सेबल बॅटिंग करतोय. म्हणजे आपली भूमिका काय आहे ती स्पष्ट ओळखणं गरजेचं आहे. बॅट्समनला आपली जबाबदारी घेणं गरजेचं आहे. व्हॉट इज द रिस्पॉन्सिबिलिटी, आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी मी का घ्यायची आहे हे दाखवत असताना 7 चेंडू 7 धावांची गरज. दादा 6 धावांची गरज आहे. 7 चेंडू 6 धावांची गरज. आता मात्र शेवटचा चेंडू, या चेंडूवर पूर्ण मॅच निर्णय ठरेल. कारण का शेवटच्या मॅचला बॉल ओव्हरला किती प्रेशर आणायचं हे गोलंदाजावर आहे. टॅप केला, 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. सूरज चुकी करणार नाही, कारण बेस्ट फिल्डर आहे या संघाचा. आता मात्र काय घडलंय आणि काय घडलंय, गरज होती का सूरज पाटीलचा चालाकी, मागणी ठरली खिडूपाडा संघासाठी. दादा भोईरची विकेट, जी महत्वाची विकेट होती, ती महत्वाच्या चेंडूवर. मी मगाशीच म्हटलं होतं 7 चेंडू 6 धावांची गरज असताना हा चेंडू निर्णायक असेल. इथे थोडं संयम पाळणं गरजेचं होतं. मोठी विकेट बॅक टू पॅव्हलियन, दादा भोईर. रंगती आहे. मात्र निर्णायक बॉलला खूप चांगलं निर्णय झालं. चुकीचा डिसिजन दादा भोईर कडून, आणि आता मात्र पूर्ण जबाबदारी आली विशाल पाटीलच्या खांद्यावर. 6 चेंडू 5 धावांची गरज. सामना आवडला असेल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण दोन्ही संघ त्याच ताकदीने फाईट करतायत. 6 चेंडू 5 धावांची गरज. मॅच रंगणार आणि शेवटपर्यंत मॅच जाणार असं वाटतंय, कारण कैलास पाटील जोपर्यंत सज्ज आहे, कैलास पाटीलकडे मॅच विनिंग बॅटिंगची क्वालिटी आहे. कैलास जबाबदारी घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर आपण स्ट्राईकला पाहतोय कैलास गोंदली आणि कैलास पाटील. आता कैलास पर्वतावर चढायचा असेल तर या 5 धावा काढणं गरजेचं आहे. तर कोणता कैलास कधी पर्वतावर चढेल हे महत्वाचं आहे, की विशाल गोलंदाजी करून आपल्या संघाला जिंकवेल. विशाल समोर कैलास गोंदली. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, चुकी झाली काय, थर्ड अंपायरचा कॉल आहे. मात्र काय घडलंय, टायमिंग साधता आला नाही. फ्रंट फुटला गेला, डिफेन्सिव्ह मोडला कनेक्ट करण्याचा प्रयत्न, टॅपिंग क्रिकेट, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, मात्र सिंगल घेता आली नाही. विनोद पाटील चांगलं यष्टीरक्षण. आणि आता मात्र थर्ड अंपायर डिसिजन इज पेंडिंग. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय सुनील तांडेल, एक जबरदस्त क्रिकेटर, जबरदस्त अंपायर. आणि कित्येक टुर्नामेंट्समध्ये सुनील पाटील, सत्यवान काकडे, त्याच्यानंतर सचिन असेल, हे सर्व लोक आपलं क्रिकेटला दिलेलं योगदान इतक्या वर्ष क्रिकेटसाठी नॉट आउट. मात्र जमेची बाजू आहे की कैलास गोंदली आतापर्यंत साबूत आहे. हे आगळं वेगळं शॉट खेळण्याचा प्रयत्न केला कैलास गोंदलीने आणि चांगलं निर्णय म्हणता येईल. 5 चेंडू 5 धावांची गरज. समीकरण बॉल टू बॉल रन आहे. मात्र विशाल पाटीलचा पहिला बॉल चांगला पडला. इथं कमबॅक करा, थोडंसं विचार करणं गरजेचं आहे बॅट्समनला. 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. आता काय घडेल, क्लोज किपिंगसाठी कॉल केला जातोय कप्तानाकडून. सूरज पाटील सज्ज इकडे.
मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये निर्धाव चेंडू आलाय. मॅच रंगतीये. मी मागाशी म्हटलं होतं व्हाईटसाठी बॅटिंग रिव्ह्यू आहे बॅट्समन कडून. आता मात्र चांगली गोलंदाजी होती की नाही, हा डिसिप्लिन बॉल होता की नाही, मात्र गोलंदाजी रंगते, सामना रंगतोय आणि सामना रंगलाच पाहिजे. आपण जर विचार केला 24 चेंडूमध्ये 24 धावांची गरज असताना 5 चेंडूंमध्ये 5 धावची गरज आहे, म्हणजे काय मॅच रंगली आहे. 19 धावसंख्या धावफलकावर पाहतोय. 4 विकेट गेल्यात. डिसिजन इज पेंडिंग. थर्ड अंपायर चेक करतायत बॉलला. सुनील तांडेल, सचिन कडू. फिटनेस चेंज झाली सचिन कडूंची, कारण पहिलं बॅटिंग, आता मात्र अंपायरिंग करत असताना फील्डिंग फिटनेस चांगली झाली आहे. चांगले अंपायर, चांगला व्यक्ती, चांगलं व्यक्तिमत्व, प्रेमळ, नेहमी मित्रांसाठी जीवाला जीव लावणारा व्यक्तिमत्व सचिन. त्यानंतर सत्यान काकडे आपण पाहतोय, आमचे सिनियर आहेत, ज्यांना बघून आम्ही क्रिकेट शिकलो. फेअर डिलिव्हरी आहे आणि थर्ड अंपायरसाठी कॉल केलाय. ॲक्शनवर थोडंसं थर्ड अंपायर इथनं चेक केलं जाईल. 4 चेंडू 5 धावांची गरज. समीकरण बदललं, इक्वेशन इज चेंज. 4 चेंडू 5 धावांची गरज. कैलास गोंधले चांगला टॅप केला. 1 धाव तो सहजरित्या पूर्ण. 1ला 2 मध्ये कन्वर्ट करतील का? नकार दिलाय. आता मात्र काय घडतंय? फंबलिंग होतंय, प्रेशर बिल्डअप होतंय. दोन्ही संघांवर आलेला प्रेशर दिसतंय. चुका घडतायत, मात्र चुकांचं नुकसान नक्की झालं नाही. 3 चेंडू 4 धावांची गरज. मॅच रंगले. 24 चेंडू 24 धावांची गरज होती. 10 चेंडू 10 धावांची गरज होती. त्यानंतर 6 चेंडू 6 धावांची गरज होती आणि आता 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे हे मात्र बघायला मिळतंय. प्रसन्न गायकर, त्याच्यानंतर दिनेश बामुगडे, संतोष आणि त्यानंतर आता मात्र विशाल पाटील. थोडंच आता चांगली जमेची बाजू आहे. कैलास पाटील स्ट्राईकला आहे. एक चांगला फलंदाज खेडूपाडा संघाकडून, मात्र थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. अंपायर दर्शवतो वाईड आणि वाईडच्या मदतीने समीकरण बदललं. 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. कैलास पाटील ऑन स्ट्राईक. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय विशाल पाटील. टॅप केलाय. कैलास पाटीलची ओळख आहे. 1 धाव तो सहजरित्या पूर्ण. आता मात्र फंबल झालाय. 2 पूर्ण झालाय. 3ऱ्या धावचा प्रयत्न करतील का? 3री धाव सुद्धा पूर्ण आणि काय घडलंय आणि 3 धावाने आउट. रेफर केलं. 3री धाव कंप्लीट आहे सर. यस, आणि 3री धाव सुद्धा कंप्लीट. अशा तऱ्हे खेडूपाडा संघ जिंकलाय हा मॅच. नेरे संघ पुढच्या मॅचसाठी ऑल द बेस्ट आणि धन्यवाद. कमिटी शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत श्री राजेश गणेश केणी, माझी उपसभापती तालुका चिटणीस चषक 2025, तुम्ही मला कॉमेंट्री करण्याची संधी दिली यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. मी प्रीतम पाटील तुमची रजा घेतोय. सर्व संघांना येणाऱ्या सर्व मॅचेससाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सर. या मॅचसाठी आपण जॉईन झालात आणि दमदार क्रिकेटर म्हणून आपली ओळख सातत्याने आपण पाहतो. तर मॅन ऑफ द मॅचचा हिरो